बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात आता पावसाचा जोर हा वाढणारे अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने ही माहिती दिली आहे। जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। संपूर्ण राज्यात बुधवारपासून पाऊस हा पुन्हा सक्रिय झालाय। अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळलाय तर काही भागात संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान शुक्रवारपासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात पावसाचा जोर हा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि याचा प्रभाव म्हणून शुक्रवारपासून राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोकण विदर्भात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। ठाण्यात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। गोरेगाव, अंधेरी, वांद्रे या परिसरात मुसळधार असा पाऊस झालाय। मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। आणखी 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईत उपनगरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली। अधिक या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। आता देखील पाऊस सुरूच आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये हा पाऊस असाच सक्रिय राहणार आहे। ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा नागरिकांना बसला आणि हवामान विभागाने सांगितलं देखील होतं की ऑगस्टच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये सरासरी पावसाचा अंदाज हा कमी असणार आहे। मात्र नंतर हा पाऊस असाच वाढत जाणार आहे। त्यानुसार काल देखील मुंबईमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला आणि मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। दिवसभर हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये हा अंदाज दिला असून येत्या काही तासात आणि दिवसांमध्ये हा पाऊस असाच सुरू राहणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना जो उन्हाचा तडाखा सहन करावा लागला होता त्यापासून दिलासा आता मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।